त्या सुंदर विवाह प्रसंगी समस्त आलेल्या पाहुण्या मंडळींचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे। व्यवस्थापक मंडळींना विनंती आहे, एक लग्नपत्रिका असेल तर सर्वांच्याकडे आणून देण्याची कृपा करावी। एक लग्नपत्रिका असेल तर या ठिकाणी सर्वांच्याकडे आणून देण्याची कृपा या ठिकाणी करावी अशी नम्र प्रार्थना आहे। अतिशय सुंदर अशा या लग्न प्रसंगी पुढील एक सुंदर संगीत या ठिकाणी साजरा होणार आहे। कारण देवाला शोधण्यासाठी आज मनुष्य सर्वत्र रानमाळ फिरत आहे, परंतु देव कुठे आहे? ईश्वराने सांगितलेलं आहे, सद्गुरूने सांगितलेलं आहे, सद्गुरूची शरण जाय, सद्गुरूची शरण जाय, त्यास ब्रह्मप्राप्ती होय न लगे अनेक उपाय, धरिता सद्गुरूचे पाय, धरिता सद्गुरूचे पाय। आणि सद्गुरू वाचनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी, आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे। आणि या ईश्वराची जर प्रचिती, ईश्वराची जर अनुभूती आपल्याला करायचं असेल तर फार सुंदर वंदना विठलकर यांनी लिहिलेलं सुंदरसं गीत आहे। शोधीशी मानवा राहुळी मंदिरी, नांद तो देव हा आपल्या अंतरी। आणि जो आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो आत्माच म्हणजे परमात्म्याचा अंश आहे, आणि त्या आत्म्याला जागृत करण्याचं कार्य सदैव संत करत असतात। कारण ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा वाहते चलो। आणि ही प्रेमाची गंगा जर सदैव निरंतर वाहत ठेवायची असेल तर संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आकडावा श्रीपती येणे बनते। या ओळीप्रमाणे कारण जो संतांच्या सहवासात राहतो तेव्हा हा आत्मा जो आहे त्या आत्म्याला या निजबोधाचं, या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होते, आणि तो आत्मा चेतन होऊन एका अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं कार्य हा आत्मा करत असतो। सर्व त्या आत्म्याला जागृत करणारे हे सुंदरसं भावगीत या ठिकाणी सादर करूया या शुभ घडीला। धन्यवाद। शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी। शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी। शोधिसी मानवा रावळी मंदिरी।
सेवा आपण श्रवण करत आहात आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक सुंदर हास्य आहे. तेवढाच उत्तम प्रतिसाद आपण सर्वजण अतिशय मनोभावाने या सर्व कलावंतांना देत आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक शायर म्हणतो, एक शायर फार सुंदर लिहितो कि खुदा के घर से कुछ चोर फरार हो गए, खुदा के घर से कुछ चोर फरार हो गए, कुछ पकड़े गए तो कुछ इन लोगों के जैसे कलाकार हो गए, कलाकार हो गए. आणि ही कलावंत मंडळी या ठिकाणी अतिशय गुणीजन कलावंत मंडळी आहेत. आदरणीय जो कीबोर्ड वाजवत आहेत, अतिशय बालवय आहे, येत्या 6वी वर्गात शिकतात विशालजी शिरसे साहेब. अतिशय सुंदर, फार वय कमी आहे परंतु त्यांच्या बोटामध्ये जी सरस्वती मातेने जादू दिलेली आहे ते या ठिकाणी आपली सेवा देत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे. महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका अनेक शहरामध्ये, अनेक राज्यामध्ये ज्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून आपला हा कंठ अनेक श्रोत्यांना आनंद दिलेला आहे. ज्या कंठातून अशा आकांक्षाताई नांदेडकर, त्यानंतर ऍक्टो पॅडवरती आपल्या मुलासोबत या ठिकाणी आपली सेवा देत आहेत. आदरणीय हरिभक्त परायण आमचे विजयजी शिरसे साहेब अतिशय सुंदर सेवा भागवताच्या माध्यमातून नेहमी शरण्य येथे सुद्धा त्यांची भागवत कथा झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी आपलं संगीत दिलेलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी पॅडवरती आपली सेवा देत आहेत. त्यांचं सुद्धा अभिनंदन आहे. आदरणीय ऋषिकेश दादा, सर्वगुण संपन्न व्यक्ती म्हणायला हरकत नाही. अतिशय सुंदर ऍक्टर पॅड वाजवतात. सर्व संगीतातील धडे ज्यांना ज्ञात आहेत आणि या ठिकाणी आपली तबल्यावरती सेवा देत आहेत. अनेक शिवमहापुराण कथा असतील, भागवत असेल, कीर्तन असेल, हरिजागरण असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी सदैव आमचे ऋषिकेश दादा करत असतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आज सेवा या ठिकाणी आम्हाला लाभली. त्यांचं सुद्धा अभिनंदन आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत स्पष्ट पोहोचावा, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांच्या कानाला एक गोडवा निर्माण व्हावा यासाठी आदरणीय भारत नगरीचे संतोष सावंतवाले, ही सर्व टीम अतिशय वय कमी आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान या वयाप्रमाणे अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी ज्यांनी उपलब्ध करून दिला त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे. त्यांची सुद्धा सेवा महान आहे. आणि या सर्व कलावंतांच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी जो आनंद देत आहात त्या सर्व श्रोत्यांचं, आलेल्या पाहुणे मंडळींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आदरणीय फोटोवाले दादा आहेत, आपली सेवा ते सुद्धा देत आहेत. निरंतर फोटोवाले दादांची सेवा फार महान असते. कधी कधी त्या बिचाऱ्यांना नाश्ता वेळेवर भेटत नाही, जेवण भेटत नाही, परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं कार्य सदैव हसतमुख चेहऱ्याने ते करत असतात. त्यांच्या सेवेला सुद्धा सदैव सलाम आहे. आणि हा युवा सोहळा अतिशय सुंदर पार पडावा, आलेल्या पाहुण्याला कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी सेवा परिवारातील सदस्य पाहुणे मंडळी देत आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर याच स्वरमंचाच्या माध्यमातून पुढील एक सुंदरशी रचना या ठिकाणी सादर होणार आहे. खेळ मांडलेला वाळवंटी घाई, आणि तो वाळवंटी घाई जो खेळ मांडलेला आहे त्या खेळ मांडणाऱ्या या गीताचं वर्णन करणारा या सुंदर स्वर या ठिकाणी आकांक्षाजी यांच्या सुंदर आवाजातून ऐकूया. या शुभघडीला बाहेर थांबलेल्या समस्त पाहुणे मंडळींना विनंती आहे आपण आतमध्ये येऊन आसनस्थ व्हावं आणि सर्व गीतांच्या मैत्रीचा आनंद घ्यावा. धन्यवाद.
खेळ मांडलेला बाळावंती पाहिजे. या पुढील काही सूत्र आहेत सर या ठिकाणी ठेवतील. या सरांना आम्हाला प्रार्थना करतो की पुढील काही निवेदन आहेत आपण ठेवावे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे कानोडे परिवार व बकाल परिवार यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. मी विनंती करत आहे संभाजी डोळे, जयवंत आव्हाड आणि अंगद भारती यांना विनंती आहे की आपला आहेर स्वीकारण्यासाठी यावा. तसेच नामदेवराव आव्हाड, खंडू गवळी, निखिल आव्हाड, ज्ञानेश्वर साखरे, परमेश्वर साखरे, ईश्वर साखरे, विठ्ठल साखरे, आनंदा बारसे, संतोष म्हात्रे या पाहुण्यांना विनंती आहे की आपला आहेर स्वीकारण्यासाठी लग्न मंडपात यावे. सुस्वागतम 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 सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे